जय भीम मित्रांनो, ब्लू स्ट्रीट वेल्थच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सो फ्रेंड्स, टुडे इज थर्सडे 19th डिसेंबर. सो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज मार्केटमध्ये कसं ट्रेंड मार्केट करू शकतं. अपसाईड असेल, डाऊन साईड असेल की साईडवेज असू शकतं. काल मार्केटने आपण जे काही लेवल्स दिल्या होत्या त्या लेवल्सला मार्केटने रिस्पेक्ट केलं की नाही केलं. सो बेसिकली हाऊ मार्केट इज गोइंग टू ट्रेड टुडे आपण पुढे व्हिडिओमध्ये समजून घेऊया. ठीक आहे फ्रेंड्स. तर गिफ्ट निफ्टी काय इंडिकेट करते ते पहिले बघूया आपण, सो दॅट आपल्याला मार्केटचा एक सिनारिओ समजू शकतो. हो, गिफ्ट निफ्टी धीट आहे फ्रेंड्स, 22 पॉईंट्स प्लस दाखवते. सो इट्स लाईक मिरॅकल. ठीक आहे, कारण काल रात्री डाव जोन्स 1100 प्लस पॉईंट्स डाऊन असताना गिफ्ट निफ्टी ते 22 पॉईंट्स प्लस दाखवते. सो इट इज ॲक्च्युली अन मिरॅकल. ठीक आहे. सो आपण दुसरे मार्केट्स बघूया. एशियन मार्केट्समध्ये काय हालत आहे. सो निकाई आपल्याला 1% डाऊन दिसतंय, हँगसेंग 1% डाऊन दिसतंय. त्यानंतर कोस्पी मार्केट असेल 1.7% डाऊन दिसतंय. ठीक आहे. सो लेट्स सी अबाउट युरोपियन मार्केट्स. ठीक आहे, युरोपियन मार्केट्सला अजून रिॲक्ट करायला टाईम नाही मिळाला आहे, कारण की त्यांचे मार्केट्स पण सेम ॲज अवर मार्केट्स, की डावची जी काही काल स्पीच आली, जी काही अनाऊन्समेंट झाली, डावची नाही सॉरी फेड, ठीक आहे, फेडरल रिझर्वची. तर त्यानंतर त्याच्या आधीचं ओव्हरऑल व्ह्यू आहे, हा सगळं ग्रीन दिसतंय, एकदम माइल्ड पॉझिटिव्हिटी दिसते ऑल ओव्हर युरोपियन मार्केट्समध्ये. आणि हिअर कम्स द शो स्टॉपर डाव जोन्स. काल 2.5% गिरावट झालेली आहे डाव जोन्समध्ये, 1123 पॉईंट्स. आणि नॅसडॅकमध्ये तर 3.5%. ठीक आहे, 716 पॉईंट. सो अशा पद्धतीने डाव आणि नॅसडॅकमध्ये पडझड झालेली आहे पूर्णपणे, आणि त्याची आज पडसाद 100% उमटणार आहेत आपल्या मार्केटमध्ये. ऑलरेडी 2 दिवसापासून आपण फॉल बघतोच आहे आपल्या मार्केटमध्ये. सो फ्रेंड्स, बघूया अजून मार्केटमध्ये काय न्यूज आहे. सो फेड अनाऊन्समेंटच्या न्यूजकडे आपण थोडंसं बघूया की कसं म्हणजे नेमकं काय झालं आहे. ॲक्च्युअल फेडची म्हणजे जी डावजोन्समध्ये जी तुम्हाला डाऊनसाईड दिसतंय 1100 पॉईंट्स डाऊन जे डावजोन्स झालेलं आहे, त्याचं कारणच हे आहे की डावजोन्स म्हणजे फेडनी जी अनाऊन्समेंट केली जेरोम पॉवेल यांनी, ठीक आहे, तर त्यांनी असं सांगितलं की नेक्स्ट इयर मार्केट ॲक्च्युली हॉकिश होतं. मार्केटला एक्सपेक्टेड होतं की पुढच्या वर्षी 3 आउट ऑफ 4 असे रेट कट असतील. बट पॉवेल यांनी येऊन सांगितलं की नो, इट इज नॉट पॉसिबल, ओनली 2 रेट कट्स, एक्सपेक्ट ओनली 2 रेट कट्स. ठीक आहे. सो दिस इज द थिंग. याच्यामुळे हा सगळा मार्केटला म्हणजे मार्केटने हे सगळं डोक्यावर घेतलं आणि हा सगळा झमेला झालेला आहे. ठीक आहे. तर मार्केटला हे बिलकुल आवडलेलं नाही आहे आणि डाव जोन्स सॉलिड पडलेलं आहे. ठीक आहे, 2.5% म्हणजे 1100 पॉईंट्स वगैरे डाव पडणं म्हणजे थोडंसं, ती बँक निफ्टी नाही आहे. ठीक आहे, डाव जोन्स इज नॉट बँक निफ्टी. लीडर आहे जे इंडिकेट म्हणजे जेवढे इंडेक्स आहेत ओव्हरऑल ऑल ओव्हर द ग्लोब, तर त्यातलं डाव जोन्स हे एक लिडिंग इंडेक्स आहे आणि लीड करतं. त्याला बघून दुसरे इंडेक्सेस त्याला फॉलो करतात. सो इट इज नॉट बँक निफ्टी की 1000, 1100, 1200, 1500 पॉईंट पडणं म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे. तर फार कधी कधी असं होतं. इट्स ओके. सो बघूया आज त्याची काय पडसाद आपल्या इथे उमटतील. आणि हां फ्रेंड्स, निफ्टी आणि बँक निफ्टीच्या आपण ॲनालिसिसकडे आता जाऊया. ठीक आहे, म्हणजे कालचं पोस्ट ॲनालिसिस आणि आजचं प्री मार्केट ॲनालिसिस ह्या गोष्टीकडे आपण जाऊया. पण त्या गोष्टीकडे जायच्या आधी मला एक काल संसद भवनात म्हणजे आपल्या इथे इंडियामध्ये जी काही गोष्ट घडली ती गोष्ट थोडंसं रिॲक्ट करावीशी वाटते, कारण की मी माझ्या व्हिडिओची स्टार्टिंग जय भीम मित्रांनो अशी सुरुवात करतो आणि माझ्या व्हिडिओची एंडिंगसुद्धा जय भीम जय शिवराय अशी असते. आणि ह्या गोष्टीला म्हणजे मला जस्टिफाय करण्यासाठी किंवा मी हा जो चॅनल आपण जो ओपन केलेला आहे ब्लू स्ट्रीट वेल्थ, ह्या चॅनलचं मूळ रिझनच हे आहे की जे काय SC ST NT OBC बंधू जे आहेत, समाज बांधव जे आहेत, त्यांच्या
फायनान्शियल ग्रोथसाठी आणि त्यांना एक पॅसिव्ह इन्कम जनरेट होण्यासाठी फायनान्शियल फ्रीडम सर्वांनी अचीव करावं ह्यासाठी हा चॅनल खोललेला आहे आणि सगळ्यांना एक सपोर्ट करण्यासाठी चॅनल खोललेला आहे. एक नॉलेज लोकांना मिळेल, एक एज्युकेशन मिळेल आणि स्टॉक मार्केटचा जो न्यूनगंड आहे तो दूर होईल आणि लोक जास्तीत जास्त स्वतः नॉलेजेबल होतील. ठीक आहे, आत्मनिर्भर होतील आणि पैशासाठी जर त्यांना कुठे कोणत्या सरकारी स्कीमवरती किंवा कोणत्या म्हणजे गव्हर्नमेंटवरती डिपेंड नाही राहायला लागणार. तर ऑब्व्हियसली गव्हर्नमेंटकडून किंवा गव्हर्नमेंटचे जे काही लीडर्स आहेत त्यांच्याकडून अशा काही स्टेटमेंट्स येणार नाहीत. तुम्हाला समजलंच असेल आतापर्यंत मी काय म्हणत आहे. ठीक आहे, सो कालची जी स्टेटमेंट आली, ठीक आहे, इथे आपण बघू शकतो गुगल भरून पडलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती की अमित शहाजी सेंट्रल होम मिनिस्टर ऑफ इंडिया ज्यांच्यावरती स्वतःवरती ॲलिगेशन्स होते, आरोप सिद्ध झाले नाहीत. आय गेस की सिद्ध झाले ते मला माहीत नाही, कारण की त्यावेळी त्यांना काहीतरी सजा वगैरे झालेली आय गेस, तडीपार वगैरे होते आणि त्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना सुटका वगैरे झाली वगैरे वगैरे. अदरवाईज ते तडीपार होते अमित शहा BJP सरकार वगैरे यायच्या आधी काँग्रेसच्या काळामध्ये. पण ते हे विसरले असेल कदाचित की त्यांना तडीपार झालेला एक माणूस हाच देशाचा गृहमंत्री होऊ शकतो, हा अधिकारसुद्धा संविधानानेच दिलेला आहे. ठीक आहे, तर हे सरकार आल्यापासून ओव्हरऑल दोन्ही सरकार असं म्हणायला गेलं तर राज्यातलं असेल केंद्रातलं असेल, ॲक्च्युली टू बी व्हेरी फ्रँक इंटेलेक्च्युअल असताना आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना आपण असं म्हणू शकत नाही की हेच सरकार असताना असं होतं किंवा काय. अशा घटना घडत असतात. कोइन्सिडन्स असेल मे बी की संविधानाची पण विटंबना तिकडे होती आहे. ठीक आहे, प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्टेटमेंट दिली की तो माणूस जो पवार आहे ज्याने संविधानाची विटंबना केली तो मनोरुग्ण नाही आहे. ठीक आहे, त्याला म्हणजे विटंबना झाली की एखाद्याला मनोरुग्ण घोषित करायची ही आपल्याकडे एक ट्रेंड आहे, मागे पण आपण बघितलं. पण मला ह्या गोष्टीचा निषेध करावा असं वाटतो ब्लू स्ट्रीट वेल्थ ह्या आमच्या एज्युकेशनल चॅनलच्या माध्यमातून की अमित शहाजी असं म्हटले की बाबासाहेब भगवान नहीं है, आंबेडकर भगवान नहीं है, आंबेडकर 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 यही रट लगाए रखते. और असं काहीतरी त्यांचं ते विधान आहे की इतना नाम अगर भगवान का लिया होता तो स्वर्ग की प्राप्ती हो जाती वगैरे. सो भगवान ची श्रद्धा करा, देवाची श्रद्धा करा, स्वर्गाची प्राप्ती करा. नो डाऊट इट इज सगळ्यांचा राईट आहे, सगळ्यांना तो हक्क आहे. ती एक श्रद्धेचं म्हणजे ते ती आपापल्या श्रद्धेची आणि आपापल्या विचारांची एक जो म्हणजे हे आहे तो हक्क आहे आपला श्रद्धेचा आणि आपल्या विचारांचा. आपण कुठे श्रद्धा आपली अर्पित करायची आहे. बट त्याच्यामध्ये आंबेडकर 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 किंवा आंबेडकर भगवान नाही ह्या स्टेटमेंट देण्याची एक काही गरज नाही आहे. सो ही गोष्ट थोडीशी खटकण्यासारखी होती, त्याच्यामुळे मी मुद्दा हा इथे हायलाईट केला. अदरवाईज पॉलिटिकल गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती जास्तीत जास्त शेअर करत नाही, कारण आपला चॅनल स्टॉक मार्केटबद्दल एज्युकेशनचा चॅनल आहे. ठीक आहे, त्याबद्दल आपण जास्तीत जास्त बोलत असतो. ठीक आहे फ्रेंड्स, सो जाऊया आता आपण आपल्या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या ॲनालिसिसकडे. सो अगेन आपण इथे बघू शकत असाल कालच्या ट्रेंड लाईन्स मी नेहमीप्रमाणे तशाच्या तशाच ठेवलेल्या आहेत की जेणेकरून आपल्याला लक्षात यावं की काय मार्केटने कसं ट्रेंड घेतलेलं आहे. निफ्टीचा चार्ट बघतोय आपण 15 मिनिट्स टाईम फ्रेमवरती. ठीक आहे, सो आपण ज्या लेवल सांगितले होतं फ्रेंड्स 24,000 साधारण 1 सेकंड 24,234 डाऊन साईडला आणि अपसाईडला बघायची गरज नाही माझ्या मते, पण तरी पण तुम्हाला सांगतो की 24,375 ही लेवल सांगितली होती. सो 24,234 जसं ब्रेक झालं, ठीक आहे, साधारण मार्केट तिथेच फिरत होतं. ठीक आहे, मार्केटने ओपनिंग दिली होती एकदम एक दोजी कॅन्डलने, एकदम वीक शॅडोज होते तिचे. ठीक आहे, 24,301 300च्या वरती क्लोजिंग दिली आणि त्यानंतर मार्केट पडलं. ठीक आहे, आणि ज्यावेळी एक फर्स्ट 3-4 कॅन्डल नंतर मार्केट पडलं, इथे थोडंसं मार्केटने सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला होता इथे आणि इकडनं वरती जाण्याचा पण प्रयत्न केला होता, बट ऑल इन वेन. ठीक आहे,
काही फायद्याचं ठरलं नाही आणि ज्यावेळी मार्केट पडलं तर त्यावेळी मोठी गिरावट आली आणि ज्या लेवल्स आपण इथे सांगितल्या होत्या, ठीक आहे, त्या लेवल्सलाच मार्केटने बराच वेळ रिस्पेक्ट केलं, पण त्याच्यावरती काही मार्केट शेवटपर्यंत चढू शकत नाही. ह्या शेवटच्या ज्या 2 कॅन्डल तुम्ही बघू शकत असाल फ्रेंड्स, ह्या 2 कॅन्डल दिस इज नथिंग बट ॲब्सोल्युटली शॉर्ट कवरिंग. म्हणजे ज्या लोकांनी शॉर्ट्स क्रिएट केले होते त्यांनी नेक्स्ट डेसाठी कॅरी नाही करायचे म्हणून त्यांनी आपले ट्रेड्स बुक केले आणि त्याचा इम्पॅक्ट म्हणून हे इथे 2 रेड कॅन्डल्स लास्टला जाता जाता दिसत आहेत. ठीक आहे फ्रेंड्स. सो हे झालं निफ्टीचं कालचं, की मार्केटने आपण काय सांगितलेलं त्याच्यावरती निफ्टीने कसं रिॲक्ट केलं. ओके. सो आता आपण बघणार आहोत की मार्केट आज काय करू शकतं. सो त्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल ह्याच्या ट्रेंड लाईन्स आहेत ड्रॉ करून ठेवलेल्या आहेत त्या डिलीट करतो आणि आजच्या नवीन फ्रेश ट्रेंड लाईन्स प्लॉट करतो, सो दॅट कळायला इझी जाईल की मार्केट कसं रिॲक्ट करू शकतं. ठीक आहे फ्रेंड्स. सो द नेक्स्ट लेवल इज डिरेक्टली 24,111. ठीक आहे. मार्केटमध्ये मी एक नेहमी म्हणत असतो, मित्रांनो माहिती आहे एक डायलॉग की उसी से थंडा उसी से गरम, किंवा जे रिअल लाईफमध्ये जे डायलॉग असतात की माणसाने 1 सेकंड, येस 24,002 वेट मल्टिपल टाइम्स इथे सपोर्ट घेतलेला आहे. इथे घेतला होता मोठामोठी तुम्ही ह्या लेवलला 24,250 म्हणू शकता. ठीक आहे. बट थोडंसं मी आपण नेहमीप्रमाणे आपले आकडे गणितचं थोडंसं असतं, तर त्या हिशोबाने मी इथे 24,242, ठीक आहे, 24,242 ही लेवल अपसाईडला सांगत आहोत आणि 24,111, ठीक आहे, ही लेवल डाऊन साईडला सांगत आहोत. ठीक आहे. सो मोठामोठी 111 मीन्स 24,100 डाऊन साईडला. आणि मार्केटमध्ये मला असं वाटतं की गॅप डाऊन मिळणार आहे. गिफ्ट निफ्टी काही सांगू, बट गॅप डाऊन असणार आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. तर आता बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टीमध्ये पण तुम्ही बघाल फ्रेंड्स अगदी सेम नथिंग चेंजेस. इथे ट्राय केलं त्यानंतर डायरेक्ट फॉल. ठीक आहे. सो निफ्टी आणि बँक निफ्टीचं चार्ट ऑलमोस्ट सिमिलर आहे. सो त्याच्यात दाखवण्याचं काही हे नाही आहे, बट स्टील मी तुम्हाला फक्त कालची ओपनिंग कॅन्डल कुठे होती ते दाखवतो आणि 52,675ला ओपनिंग झाली होती. ओके. आणि तिकडनं मग बँक निफ्टीने तर फक्त पहिलं 2 म्हणजे एक कॅन्डल फक्त थोडंसं ट्राय केलं वरती जाण्याचं आणि नंतर पूर्णपणे एक स्लांट एकदम मस्त असा फॉल दिला. ठीक आहे. सो कालच्या दिवसाच्या ट्रेंड लाईन्स आपण काढून टाकूयात आणि ह्या सगळ्या लेवल्स जे आपण बघतोय ना, ज्या जिन्याने वरती जायचं असतं ना त्याच जिन्याने परत खाली यावं लागतं म्हणतात ना, तसं आहे ते. ठीक आहे. इथे हा पॅटर्न तुम्हाला दिसला असेल फ्रेंड्स. बाय द वे 1 सेकंड, सॉरी हां, हा ओहो 1 सेकंड, हा पॅटर्न तुम्हाला दिसला असेल म्हणून हे असं झालंय. ठीक आहे, समजलं ना. सो असो, आता आजच्या लेवल्स मी इथे प्लॉट करून दाखवतो. ओके. सो दॅट आपलं काम सुरू होईल. वेट, येस. सो कालची क्लोजिंग आहे 52,139, 52,800च्या आसपास बराच वेळ खेळलं, त्यानंतर डायरेक्ट 52,222 ही लेवल यायचीच होती. त्याच्या खालीच मार्केटने क्लोजिंग दिलेली पण आहे आणि नाव द नेक्स्ट लेवल इज गोइंग टू बी 51,000. वेट, 51,888 is the next destination of Bank Nifty. I think so. Let's see. Market is supreme. Market 1 second 5 1 second
ही लेवल आहे 52,525. ठीक आहे. सो मोठी ह्या लेवल्स आहेत बँक निफ्टीमध्ये, तुम्ही बघू शकताय 51,888 डाऊन साईड. ठीक आहे. आणि 1 सेकंड, 888 आहे ना, आपण लेट्स नॉट बी कन्फ्युजिंग. आणि 52,000 ठीक आहे. इथे हे होत नाही आहे, बट 1 सेकंड, 52,000 ट्रेंड लाईन सेट होत नाही आहे. 52,444 ही लेवल सेट करायची आपल्याला, इथे प्लॉट करायची आहे ट्रेंड लाईन मित्रांनो. ठीक आहे. सो इथे ही प्लॉट झालेली आहे, तुम्ही इथे बघू शकता 52,444. इव्हेंच्युअली 52,500 हा सायकोलॉजिकल हर्डल आहे. तो जर क्रॉस केला तर मग त्याच्यानंतरच बुलिश मोमेंटम कंटिन्यू दिसू शकतं. ठीक आहे. एवढं सांगायचं होतं. सो हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीबद्दल. आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल, मी जे माझे पर्सनल ट्रेड शेअर करतो तुमच्या जस्ट फॉर नॉलेज पर्पज, जर तुम्हाला ते फॉलो करायचे असतील, ॲनालिसिस करायचे असेल, बघायचे असतील तर प्लीज टेलिग्रामच्या लिंकला जॉईन करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि जास्तीत जास्त नॉलेज घ्या, ट्रेड करत राहा, इन्व्हेस्ट करत राहा. ठीक आहे मित्रांनो. आणि जर बाबासाहेबांचा आदर असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय भीम लिहा. आणि कालची जी स्टेटमेंट होती ती गोष्ट आवडली नाही किंवा आवडली असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कमेंट करा. ठीक आहे. ब्लू स्ट्रीट वेल्थकडून तर आम्ही त्या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहोत. ठीक आहे मित्रांनो. सो भेटूया परत एकदा पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मानाचा जय भीम, जय शिवराय.